नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे देशभक्त काळा पहाड. श्रोते हो, या कथेचा पुढील 9वा भाग. साहेब, तुम्ही कल्याण येथे बरेच दिवस राहणार आहात काय? हॉटेलच्या कारकुनानं चंद्रवदनला विचारलं. नाही, मुंबईला जाताना रात्रभर येथे थांबण्याचे ठरवले आहे. मला माझ्या एका मैत्रिणीला भेटायचं आहे, पण तिचं नाव आणि ती कुठे राहते हे मी आता विसरलोय. चंद्रवदन म्हणाला. ती बाई लेखिका आहे. लेखिका? येथील साहित्य संघाचे बहुतेक सभासद आमच्या हॉटेलातच असतात, आणि तशा लेखिका गावात बरेच आहेत. माझी मैत्रीण खूप जाडी आहे आणि ती लिपस्टिक पण लावते. आणि त्या तर गुलाब माने, त्या लाल गुलाब टोपण नावाने स्थानिक वर्तमानपत्रातून लिहित असतात. मला त्यांचं लेखन समजत नाही आणि म्हणून मी ते वाचत पण नाही. पण कारकुनाने आणखीन वर्णन केले त्यावरून आपल्याला हवी असलेली रोहित भटाची मैत्रीण ती हीच हे चंद्रवदनच्या लक्षात आले. त्यानं तिचा पत्ता कारकुनाकडून मिळवला आणि नंतर अगदी वेगळ्या विषयांवर बोलायला सुरुवात केली. काही वेळानं तो फिरायला बाहेर पडला. त्यावेळी तो विचार करत होता की त्या क्रूर निळ्या डोळ्यांच्या माणसाबद्दल महिपतराव आणि बारीकराव यांनी काय माहिती मिळवली असेल. आणि योगायोगानं त्याच वेळी खुशालदास रस्त्याच्या एका कोपऱ्यावर उभा राहून चंद्रवदनच्या जागेचे निरीक्षण करत होता. चंद्रवदनाला आणि बारीकरावला ठार केलेच पाहिजे असं त्याला बजावण्यात आलं होतं, आणि एकदा अपयश आल्यानंतर ते काम आता अधिक बिकट बनलंय असं त्या हुकूम देणाऱ्यांना पटवण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नव्हता. खुशालदास आता त्याला हुकूम देणाऱ्याला शिव्या मोजत होता. त्या कामासाठी त्यानं मदतीची विनंती केली होती, पण ती धुडकावण्यात आली होती. तो फार मोठा कार्यकर्ता होता. त्यानं तशी मदत मागणं हे त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारं आहे असं त्याला सांगण्यात आलं होतं. प्रतिष्ठा गेली खड्ड्यात हा त्याच्या प्राणाचा प्रश्न होता. चंद्रवदन चंद्रप्रकाशात त्या गुलाब मानेच्या घराची पाहणी करत होता. नंतर तो एखाद्या छायेप्रमाणे त्या घरासमोरील छोट्या बागेत शिरला आणि त्यानं गळ्याभोवतालचा पांढरा मफलर काढून खिशात घातला. थोड्या वेळातच तो काळा पहाड बनला आणि त्यातल्या अंधारात संपूर्ण मिसळून गेला. तो त्या घराच्या पाठीमागे गेला. तेथे एक खिडकी अर्धवट उघडी होती. तिचा उपयोग करावा का? जर तो त्या घराला भेट देईल असं कोणी तर्क केला असता तर ती उघडी खिडकी सापळा ठरण्याचा धोका होता. जरी तसा तर्क करण्याचा संभव नव्हता तरी आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे तो धोका पत्करायला तयार नव्हता. तो जवळच असलेल्या पाठीमागल्या दाराजवळ गेला आणि बऱ्याच मेहनतीने त्यानं ते दार उघडलं. आत जाताच तो अगदी स्तब्ध उभा राहिला आणि कानोसा घेऊ लागला. त्यानं घरात प्रवेश केलेला आहे असा कोणालाही संशय आलेला नाही अशी खात्री झाल्यानंतर त्यानं आपला टॉर्च पेटवला. नंतर त्यानं त्या अर्धवट उघड्या खिडकीची पाहणी केली. तो सापळा नव्हता. कोणाच्या तरी नजरचुकीने ती खिडकी तशी उघडी राहिली होती. तो वरच्या मजल्यावर गेला आणि त्यानं श्वासोश्वासाचा आवाजावरून त्या गुलाब मानेची झोपण्याची खोली शोधून काढली आणि तो आत गेला. त्याच्या उजव्या हाताला एक मोठा पलंग होता आणि त्यावर गुलाब माने झोपली होती. गाढ झोपेत असल्यामुळे तिचा अवतार पाहण्यालायक होता. त्यातून आता गालावर गुलाबी आणि ओठावर लाल रंग नसल्यामुळे ती अगदी भकास दिसत होती. तिचे केस अगदी तोकडे होते, पण जवळच्या टेबलावर 2 सुंदर गंगावन होती आणि त्याच टेबलावर काही पेन्सिलने लिहिलेला मजकूर होता. झोप येईपर्यंत ती लेखन कार्यात दंग झाली होती असं त्यावरून दिसत होतं. काळा पहाडने आता काळ्या दिसणाऱ्या त्या लाल गुलाबाला अगदी हळूवार जागे केले आणि तिची झोप उडताच तो अगदी हलक्या आवाजात म्हणाला, हे पहा गुलाबताई, मी तुम्हाला फक्त 2 प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या कोणत्याही वस्तूला हात लावणार नाही. पण तिने किंचाळण्यासाठी तोंड उघडले तेव्हा त्यानं ते आपल्या हातमोजा चढवलेल्या हातानं बंद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने चावण्यास सुरुवात केली. हे पहा गुलाबताई, मला सुद्धा चावे काढता येतात, तो म्हणाला. तुम्ही जर अशा वागू लागल्या तर मलाही वेगळ्या मार्गाने तुमचा बंदोबस्त करावा लागेल. काळा पहाडनं तिच्या तोंडावरील आपला हात काढला आणि ती म्हणाली, माझ्याजवळ पैसे नाहीत, मला फक्त माहिती हवी आहे, काळा पहाड म्हणाला. नंतर आपण कोणत्या अवस्थेत आहोत याची त्या लेखिकेला जाणीव झाली. तिनं पांघरुण ओढून ते मांडीवर घेतलं आणि पदर सारखा केला. नंतर ती काळा पहाडला म्हणाली, तुझ्यासारख्या माणसाला चापकाने फोडले पाहिजे, आणि मी सुद्धा तसेच केले असते.
गुलाबताई, तुम्हाला ते जमणार नाही. तुम्ही लेखिका आहात आणि लेखिकेचे हात राखट नसतात. माझी चेष्टा करायला तुम्हाला लाज नाही वाटत? मी चेष्टा नाही करत गुलाबबाई. तुम्ही खरोखरच गुलाबाप्रमाणे नाजूक आहात. मी पोलिसांना बोलवीन. मी मी अरे, तू तर काळा पहाड आहेस ना? अगदी बरोबर ओळखलंस. तर मग तू तुझा वेळ फुकट घालवत आहेस. ती विजयी स्वरात म्हणाली. माझे सर्व दागिने मी बँकेत ठेवलेत. मला तुमचे दागिने नकोत. तुमच्या आणि रोहित भटाची ओळख होती. त्याचा खून का करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर मला माहीत आहे असं तुम्हाला वाटतं की काय? तुम्ही कल्याण साहित्य संघाच्या सभासद आहात ना? मी वाटेल त्या संस्थेची सभासद होईन. पण हा तुमचा साहित्य संघ साम्यवादी विचारसरणीचा आहे. खरं ना? हा, असेल. ती बेफिकिरीने म्हणाली. तुम्ही कम्युनिस्ट आहात म्हणजे? माझ्या राजकीय भूमिकेशी तुला काही कर्तव्य नाही. तुमची आणि सत्यवान श्रंगारपुरेची भेट झाली होती का? अर्थातच नाही. त्याचं नाव ऐकून तुम्हाला राग आला. येणारच. तो देशद्रोही होता आणि मला देशद्रोहाशी संबंध ठेवायचे नाही. पण तुम्ही कम्युनिस्ट असताना तुम्हाला देशद्रोही आवडत नाहीत? हा, मूर्खासारखं काही बोलू नको. मी कम्युनिस्ट नाही आणि कधी होणार पण नाही. पण रोहित भट कम्युनिस्ट होता ना? तो मूर्ख होता. इतरांपासून आपण काहीतरी वेगळे असावे यासाठी तो धडपड करत होता. माझे वडील महात्मा गांधींबरोबर काम करत होते. ठीक आहे, आपण राजकारण सोडून देऊ. चंद्रवदन म्हणाला. तुम्ही सत्यवानाला कधी बघितले होते काय? कधीच नाही. तुमच्या साहित्य संघातील कोणाचा त्याच्याशी संबंध होता? तसा संबंध असणं शक्य नाही. पण तुम्हाला तशी खात्री देता येईल का? कारण आमच्यातील कोणाचा त्या देशद्रोहाशी थोडा जरी संबंध आला असता तर ते मला लगेच समजले असते. गुलाबबाई, तुम्ही फार चांगले आहात. तिला बसल्या जागेवरून समोरच्या मोठ्या आरशात आपला अवतार बघायला मिळत होता. ती रागाने म्हणाली. तुम्ही माझी चेष्टा करताय? अहो, मी तुमच्या सौंदर्याबद्दल नाही म्हणतोय. तुम्ही मनाने फार चांगले आहात असं म्हटलं. काळा पहाड म्हणाला. तिनं त्याच्यावर फेकण्यासाठी आजूबाजूला शोधलं पण दुसरं काही मिळालं नाही. म्हणून तिनं आपली गंगावणी उचलली, पण त्यापूर्वी काळा पहाड तिथून निघून गेला होता. क्षणभर ती आपल्या पलंगावर बसून राहिली. नंतर तिनं बऱ्याच परिश्रमानं आपला अवजड देह खाली उतरवून जमिनीवर पाय ठेवले. नंतर ती दाराजवळ जाऊ लागली. पण ते उघडण्यापूर्वी ती थांबली. तो जर बाहेरच उभा असेल तर? पण त्यानं आतापर्यंत तिला काही अपाय केला नव्हता. तेव्हा आता तो तसे काही करेल असं मानण्याचं कारण नव्हतं. शिवाय तिच्या आईनं तिला सांगितलं होतं की स्त्री जर पुरुषाला घाबरली नाही तर पुरुष तिच्यासमोर शरणागती पत्करतो. त्यामुळे ती लठ्ठ लेखिका जिन्याच्या पायऱ्या उतरून तळमजऱ्यावर आली आणि तिनं पोलिसांना फोन केला. मी कुमारी गुलाब माने बोलते, ती टेलिफोनवरनं म्हणाली. माझं घर संत तुकाराम थिएटरच्या बाजूला आहे आणि मी लेखिका आहे. माझ्या घरात आत्ताच चोर शिरला होता. त्या चोरानं काही पळवलं का? काहीच नाही. तुमची खात्री आहे का तशी? खात्री नसती तर मी तसं सांगितलं असतं का? ठीक आहे बाईसाहेब, पण ही गोष्ट घडली कधी? तो माझ्या घरातून बाहेर पडताच मी टेलिफोन करतोय आता. तुम्ही त्याला पाहिलंत का? तो पाजी माणूस माझ्याच पलंगावर माझ्या शेजारी बसला होता. असं? असं काय विचारताय? तिने भडकून विचारलं. रागवू नका, मी आपलं विचारलं. मध्यरात्रीच्या वेळी तो चोर तुमच्या पलंगावर आणि तुमच्या शेजारी बसला होता हे मला जरा चमत्कारिक वाटतंय. तो काळा पहाड होता. काळा पहाड? त्या अधिकाऱ्यानं दचकून विचारलं. मी एकदा सांगितलेलं तुम्हाला ऐकू आलं नाही वाटतं. माफ करा बाईसाहेब, तुमच्या घरात काही मौल्यवान वस्तू, जवाहीर वगैरे आहेत का? मी माझे दागिने बँकेत ठेवते, ती जोरात म्हणाली. तरीच तो फक्त तुमच्या पलंगावर बसून निघून गेला, पोलीस अधिकारी म्हणाला. मध्यरात्रीच्या वेळी घरात एकट्याच राहणाऱ्या एका बाईला काळा पहाड तिच्या पलंगावर असा बसला असा भास झाला असला तरी त्याबद्दल तक्रार केल्यानंतर चौकशी करणं भाग होतं. त्या अधिकाऱ्यानं दीर्घ सुस्कारा सोडला. त्या बाईला तसा भास व्हावा आणि त्याच वेळी त्याची रात्रपाळी असावी याचं त्याला वाईट वाटलं आणि जांभाई देत तो उभा राहिला. बसा मैपतराव. कमिशनर त्यांच्या समोरील खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाले. मैपतराव बसले. मी तुम्हाला का बोलवलं ते माहिती असेलच. नाही, तुम्हाला ते माहिती असायला हवे होते. शृंगारपुरे प्रकरणाबद्दल मोठा धक्का देणारं ते पत्र आहे. मैपतराव, त्या प्रकरणाबाबत तुमच्या खात्यानं व्यवस्थित कामगिरी बजावली असं म्हणता येणार नाही, साहेब म्हणाले. ते प्रकरण संपल्यानंतर आम्हाला बोलवण्यात आले, त्यामुळे आम्ही करण्यासारखं काही शिल्लक नव्हतं. कमिशनर मैपतरावांकडे रोखून पाहत म्हणाले. कोणीतरी योग्य दक्षता बाळगली असती तर तो अनर्थ टळला असता. साहेब, माझंही म्हणणं तेच आहे, मैपतराव खवचट सुरात म्हणाले. मैपतराव, ही तुमची पद्धत काही योग्य नाही, साहेब म्हणाले.
साहेब, मी माझ्यावर सोपवलेलं कोणतंही काम माझ्या शक्तीप्रमाणे, बुद्धीप्रमाणे शक्य तितक्या कसोशीने पार पडत असतो. आणि या विशिष्ट प्रकरणात मला अशक्य अशी गोष्ट सांगण्यात आली होती. जर ती अशक्य गोष्ट मी शक्य कशी करावी हे सांगणार कोणी असता, तर मी त्याचं ऐकायला तयार होतो. वरिष्ठ व्यक्तींकडून त्याबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत, साहेब म्हणाले. ज्या वरिष्ठ व्यक्ती असतात त्यांना तक्रारी करण्याची सवयच असते. माईपतराव, असं बोलून भागण्यासारखं नाही. आपल्या देशाचं यामुळे फार मोठं सांपत्तिक नुकसान होणार आहे आणि त्यामुळे सरकार आपल्यावर नाराज आहे. मी सुद्धा अनेक बाबतीत सरकारवर नाराज आहे. पण आता जे घडायचं आहे ते घडलंय. तेव्हा त्याबद्दल कोणी तक्रारी केल्या किंवा नाराज झालं तर आपण काय करणार आहे? म्हणजे तुम्हाला काही आशा नाही वाटत आहे? साहेबांनी विचारलं. साहेब, आशेलाही काही आधार असावा लागतो, महिपतराव म्हणाले. आम्हाला मोठी आशा वाटत होती की तुमचं खातं काही करू शकेल. आता लवकरच भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या शोधासंबंधीची संपूर्ण माहिती जाहीर करण्यापलीकडे आपल्या देशाला दुसरं काहीच करता येणार नाही असं दिसतंय. मैपतरावांनी आपल्या घड्याळाकडे पाहिलं आणि ते म्हणाले, साहेब, जर आणखीन काही सांगण्यासारखं नसेल तर मला गेलं पाहिजे. मला आज खूपच काम आहे. साहेबांनी मानेने निरोप दिला. मैपतराव विक्षिप्त आहे ते त्यांना माहीत होतं. कमिशनर साहेबांच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर महिपतराव टॅक्सीनं शेअर बाजाराच्या जवळ असलेल्या आपल्या ऑफिसकडे गेले आणि आपल्या जागेत जाताच टेबलावर पाय पसरून बसले. बारीकराव तिथे आला. विचारलं, कमिशनर साहेब अद्याप आपल्याकडून कसली मागणी करतायत? त्यांना इतरांप्रमाणे वाटते की काहीतरी केलं पाहिजे आणि त्यामुळे सत्य परिस्थितीकडे पाहण्यास ते तयार नाहीत, महिपतराव म्हणाले. पण त्यांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला नसेल, बारीकराव म्हणाला. सत्यवानाच्या आईचा खून का करण्यात आला? नाही, त्यांनी तो प्रश्न विचारला नाही. पण बारीकराव, त्या म्हातारीच्या मृत्यूचा या प्रकरणाशी संबंध असायला हवा. तिच्या मृत्यूचा आणि तुम्हा दोघांवर विषप्रयोग करण्याचा संबंध असेल का? साहेब, आपण डोके फुटेपर्यंत या मुद्द्याचा विचार केलाय, बारीकराव म्हणाला. तेव्हा यातील कशाचाही संबंध नाही असं गृहीत धरून आपण गप्प बसूया. त्या चंद्रवदनाने काय केलं ते शोधून काढलंच काय? आपल्या साहेबांकडे कुतूहलाने बघत बारीकरावाने विचारलं. म्हणजे तुम्ही वर्तमानपत्र वाचली नाहीत? अरे, ती वाचायला कुठे वेळ आहे? कोणा एका गुलाब माने नावाच्या लेखिकेला गेल्या मध्यरात्री काळा पहाडने भेट दिली होती आणि तिला काही प्रश्न विचारले होते. ती राहते कुठे? कल्याणला. तिचा काय संबंध? आता ते मला कसं काय समजणार, बारीकरावानं विचारलं. मध्यरात्रीच्या वेळी त्यानं एका लेखिकेला भेट द्यावी हे प्रकरण नुसतं प्रश्नांनीच भरलेलं आहे आणि चंद्रवदन हाच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, बारीकराव म्हणाला. तो काय करतो हे तुला समजायला हवं, बारीकराव जोरात म्हणाले. त्याच्यावर नजर ठेवण्याची कामगिरी मी तुझ्यावर सोपवली आणि त्याचा काय उपयोग झाला? फुकटचा पगार घ्यायला पाहिजे तुम्हाला. बारीकरावाने एक शिवी हसडली, पण ती मैपतरावांना ऐकू जाणार नाही याची त्यांनी दक्षता बाळगली होती. खुशालदास फुटपाथवरून सावकाश चालला होता. त्यानं आपले केस उलटे फिरवले होते आणि दिवसा काळा चष्मा लावून तो फिरत होता. नेहमीच्या साध्या पेहरावाऐवजी त्यानं भडक रंगाचे कपडे अंगावर चढवले होते. याला काही वेषांतर म्हणता आले नसते, पण एवढ्यामुळे तो आजपर्यंत मोकळा राहू शकला होता. आदल्या रात्री चंद्रवदन 11 वाजेपर्यंत आपल्या घरी परतला नव्हता. त्यामुळे खुशालदासाला आपल्या योजनेचा अर्धा भाग रद्द करावा लागला होता आणि आता त्यानं दुसऱ्या भागाकडे म्हणजे बारीकरावाला ठार करण्याच्या प्रयत्नाकडे आपलं लक्ष वळवलं होतं. बारीकराव आगरीपाडा पोलीस स्टेशनच्या बाजूच्या एका इमारतीत राहतो हे त्याला माहीत होतं. समोरच्या रस्त्यावरून हळूहळू चालत खुशालदास तिथे आला आणि त्याने बारीकराव राहत होता त्या पहिल्या मजल्यावरच्या जागेत प्रकाश पाहिला. नंतर त्यानं जवळचा एक फोन गाठला आणि बारीकरावाचा नंबर फिरवला. आपण बारीकराव काय? त्यानं विचारलं. हो, मीच बोलतोय. तुम्ही खुशालदास नावाच्या एका माणसाचा शोध करत आहात काय? असेन. बारीकरावाचा आवाज लागलीच बदललेला दिसला. तुमचं काय म्हणणं काय? तो कुठे लपून बसलाय ते मला माहीत आहे. तुम्हाला कसं काय समजलं? कारण मी त्याच मंडळींचं काम करतो, पण मला त्यांच्यातून बाहेर पडायचं आहे. माझी चमत्कारिक अवस्था झाली. तो माणूस कुठे आहे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मला संरक्षण द्याल काय? जर त्याला अटक करता आली तर मिळेल आणि त्याबरोबर मला 10,000 रुपये मिळाले पाहिजेत. ते मात्र मी सांगू शकत नाही, बारीकराव म्हणाला. पण मी तसा प्रयत्न करीन असं मी वचन देतो. तुम्हाला माझं नाव कुठून समजलं? तुम्ही गुप्तहेर खात्यात काम करता हे मला त्या मंडळींकडून समजलं होतं. ठीक आहे. तो खुशालदास कुठे आहे? त्यासाठी तुम्ही मला प्रत्यक्ष भेटायला हवं. मला राजकीय संरक्षण मिळेल असं वचन दिलं पाहिजे.
नंतर ते मी तुम्हाला सांगेन. पण त्यापूर्वी तुम्ही मला कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणी ठेवलं पाहिजे. नाहीतर ते मला मारून टाकतील. तुम्हाला काही अपाय होणार नाही याची मी व्यवस्था करीन, बारीकराव म्हणाला. पण तुम्ही आहात तरी कुठे? आपण कामाठीपुऱ्यासमोरील नरदुल्ला पार्कमध्ये भेटू. मुख्य रस्त्यावरून आत येणाऱ्या फाटकाजवळ डाव्या हाताला दुसऱ्या बाकावर मी बसलेलो असेन. कदाचित मी तुमच्या मागून तिथे येईन. तेव्हा तुम्ही थांबा आणि कृपा करून सावध असा. आणखीन 10 मिनिटांनंतर तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडा. खुशालदासनं आपलं बोलणं बंद केलं आणि तो टॅक्सीनं नरदुल्ला पार्क येथे गेला. त्यानं स्वतःसाठी सोयीस्कर अशी जागा निवडली. त्याच्या इतर जोडीदारांप्रमाणे त्याला पिस्तूल, सुरा, गळफासाचा दोर, विष वगैरेचा उपयोग कसा करावा हे शिकवण्यात आलं होतं. या खेपेला तो सूर्याचा उपयोग करणार होता. त्याचं आयुष्यच अत्याचाराला वाहिलेलं होतं. बरोबर 10 मिनिटांनी बारीकराव तिथे आला. त्यानं डाव्या बाजूच्या दुसऱ्या बाकाकडे पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं, म्हणून तो थांबला आणि मागे वळला. तिथून थोड्या अंतरावर दडी मारणाऱ्या खुशालदासला त्याची आकृती दिसत होती. त्याला त्या माणसाच्या आयुष्याबद्दलची काहीच माहिती नव्हती. पण त्याच्या वरिष्ठांनी त्या माणसाला ठार केले पाहिजे असं सांगितलं होतं आणि तसं करण्याचं कारण फक्त त्यांनाच माहीत होतं. सुरा हातात व्यवस्थित पकडून खुशालदास पुढे झाला आणि तो आता बारीकरावाच्या पाठीत खुपसणार तोच सुरा अद्यापी मयानातच आहे त्याच्या लक्षात आलं. त्याच्यासारख्या अतिशय अनुभवी माणसाकडून असली चूक हवी हे आश्चर्य होतं. तो किंचित मागे सरला आणि त्यानं कळ दाबता सुरा बाहेर आला आणि त्याने पुढे झेप घेतली. टेलिफोनवरून बोलणारा तो माणूस केव्हाही येईल याचा बारीकराव विचार करत असताना त्याला आपल्या मागे किंचित खट्ट असा आवाज ऐकू आला आणि त्यानं ताबडतोब बाजूला उडी घेतली. तसं करताना त्याच्या मानेच्या बाजूला अचानक वेदना झाल्या. सूर्याचा नेम चुकला होता आणि बारीकरावाच्या मानेवर चुटपुटी जखम झाली. त्यामुळे खुशालदासचा पुढे तोल गेला आणि तो समोरच्या बाकाच्या पाठीवर आदळला. बारीकराव सावध होण्यापूर्वीच त्याच्यावर पुन्हा व्यवस्थित वार करण्यासाठी तो आपला तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. बारीकराव बऱ्याच जोरानं जमिनीवर आदळला होता. त्यानं त्याच्याकडे धावणारे पाय पाहिले आणि मृत्यू टाळणे हे केवळ आपल्या चपळाईवर अवलंबून आहे त्यानं ओळखलं. त्यानं त्वरेने तो वार चुकवला आणि खुशालदासचा पाय धरून तो गुडघ्यातूनच असा पिळवटला की तो माणूस खाली पडला. खुशालदासने आपला पाय सोडवला, पण क्षणभर त्याला इतक्या वेदना झाल्या की तो पाय पुन्हा जमिनीवर टेकवणे त्याला शक्य झाले नाही आणि तेवढ्या अवधीत बारीकराव गडाबडा लोळत दूर झाला आणि उभा राहिला. खुशालदासनं पुन्हा वार केला, पण यावेळी त्याचे बरेचसे लक्ष वेदना होणाऱ्या पायाकडे होते. त्यामुळे बारीकरावाला तो वार चुकवून त्याचा हात जोराने पिळवटता आला आणि त्यामुळे खुशालदासला हातातील सुरा खाली टाकावा लागला. पण त्याच वेळेला खुशालदासनं त्वेषाने मारलेली लाथ बारीकरावाच्या हातावर बसली. बारीकरावाच्या मानेवर झालेल्या जखमेतून रक्त येत होते. त्याचा हात दुखावला होता. तो खुशालदासवर चालून जाण्यापूर्वी त्या माणसानं पळ काढायला सुरुवात केली होती. खुशालदास भेकड नव्हता, पण परिस्थिती जाणणारा होता. बारीकरावाचे आणखीन काही जोडीदार आजूबाजूला असण्याचा धोका होता असं त्याला वाटत होतं. बारीकरावानं त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण एक मोटार आडवी आल्यामुळे त्याला खुशालदास दिसला नव्हता आणि तेवढ्या अवधीत तो माणूस अदृश्य झाला. मानेवरील जखमेवर रुमाल दाबून बारीकराव धावला आणि त्यानं टेलिफोन गाठून CID ऑफिसचा नंबर मिळवला. त्यानं आपण कोण आणि काय घडलं हे थोडक्यात सांगितलं आणि फरारी माणसाला पकडण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली. नंतर त्यानं महिपतरावांना रिपोर्ट करण्यासाठी त्यांचा नंबर फिरवला. मी बारीकराव बोलतोय. माझी आणि खुशालदासची नुकतीच झटापट झाली, तो म्हणाला. छान झाले. तू त्याला कोणत्या पोलीस स्टेशनला नेलंयस? आपण शिवी हसडली तर ती नेमकी महिपतरावांच्या कानात शिरेले बारीकरावला माहीत असल्यामुळे बारीकराव म्हणाला, तो कोणत्याही पोलीस स्टेशनात नाही. मग तू काय केलंस काय त्याचं? बारीकरावानं काय घडलं ते त्यांना सांगितलं. तू त्याला पकडलं का नाहीस? मी आतापर्यंत तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी ते ऐकलं. हा तुझा केवळ एक नालायकपणा आहे. आता मात्र बारीकरावानं एक शिवी हसडली आणि नंतर तो म्हणाला, मी त्याच्याबद्दलची माहिती पोलिसांना दिली आहे. तुला तेवढी अक्कल सुचली आहे, नशीबच म्हणायचं, महिपतराव म्हणाले. बारीकरावला मानेवरील जखमेमुळे बोलताना वेदना होत होत्या. तो म्हणाला, मी आता जवळच्या हॉस्पिटललाच जाणार आहे. फार वेळ लावू नकोस. मला तुझ्यावर काही काम सोपवायचं आहे, महिपतराव म्हणाले. रिसिव्हर खाली ठेवून बारीकरावानं भरपूर शिव्या हसडल्या. नंतर टॅक्सी गाठून तो जवळच्या हॉस्पिटलाकडे निघाला. शंकर पडवळ यानं 15 वर्ष पोलीस खात्यात नोकरी केली होती आणि आपण कधी हवालदार होणार नाही अशी त्याची खात्री पटली होती. हा पडवळ बायखळा पोलीस स्टेशनच्या बाजूच्या गल्लीत गस्त घालत असताना एका घराच्या दाराजवळ उभा असलेला एक माणूस त्यानं पाहिला.
तो माणूस जवळच्या चावीनं ते दार उघडत होता आणि त्याच वेळी त्या रस्त्यानं जाणाऱ्या एका मोटारीच्या पुढेला दिवाच्या प्रकाशामुळे पडवळला त्याची पाठमोरी आकृती दिसली होती. पडवळ त्याच भागात बरीच वर्ष पहारा करत असल्यामुळे ते घर एका बाईच्या मालकीचे आहे आणि ती त्या घरातील खोल्या इतरांना भाड्याने देत असते त्याला माहीत होते. पण का कोणास ठाऊक त्याला ती आकृती ओळखीची आहे असं वाटलं. तो कोणी निर्डावलेला चोर असावा का? इतरांना जरी पडवळची काही किंमत नव्हती तरी त्याला त्याच्या स्मरणशक्तीचा अभिमान होता. आणखीन 5 मिनिटांनी पडवळ पोलीस स्टेशनात परतला. रात्रपाळीसाठी एक तरुण सब इन्स्पेक्टर तिथं बसला होता. तो म्हणाला, शंकरराव, तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात परत?" पडवळ हसला आणि म्हणाला, "मी आत्ताच एक माणूस पाहिला. त्याला पाठीमागून पाहिले, पण त्याची आकृती ओळखीची असं मला वाटलं. म्हणून मी आपली ताजी फाईल पाहण्यासाठी आलोय." पडवळने त्या अधिकाऱ्याच्या परवानगीनं फाईल उघडली आणि त्याबरोबर त्याला खुशालदासचा फोटो पाहायला मिळाला. आपण पाठमोरी आकृती पाहिली ती याच माणसाची असावी असं त्याला वाटलं. तो त्या रात्रपाळीच्या अधिकाऱ्याला म्हणाला, "मी आता त्या परेराबाईंना भेटतो आणि चौकशी करतो." सब इन्स्पेक्टर उठून उभा राहिला आणि तो अधिकार उच्च स्वरात म्हणाला, "शंकरराव, तुम्ही असं काही करता कामा नये. आपल्याला आत्ताच त्या माणसाबद्दल एक तातडीची सूचना देण्यात आलेली आहे."